विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 11 सप्टेंबर 2025. आजच्या दिनविषय हा आहे की आज काय आहे? देशभक्ती दिन आहे. तर द्वितीय वर्ष कला अर्थशास्त्र विषय स्पेशल घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एफिस म्हणजे काय, फील्ड प्रोजेक्ट हा 2 क्रेडिटचा विषय आहे. त्याच्यामध्ये 15 मार्काची काय इंटरनल असेसमेंट आहे आणि 35 मार्काचं एक्सटर्नल असेसमेंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सटर्नल असेसमेंट मध्ये 25 मार्क हे प्रोजेक्टला आहेत आणि 10 मार्क हे तुमची त्या ठिकाणी मौखिक परीक्षा होणार आहे. तर पहा, याच्या अगोदर सुद्धा आपली लेक्चर झालेली आहेत महाविद्यालयामध्ये, वर्गामध्ये. आता ही क्वेश्चनरी प्रश्नावली कशी असावी यासाठी आपण एक रेकॉर्डेड लेक्चर घेत आहोत. आपल्याला आपला एफपीचाच मुळात विषय सोशो इकॉनॉमिक सर्वे हा विषय आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रश्नावली तयार करायची आहे. तर प्रश्नावली आणि अनुसूची याच्यामध्ये काय आपल्याला थोडासा फरक समजून घेतला पाहिजे. प्रश्नावली अशी असते की त्याच्यामध्ये स्वतः उत्तरदाता समोरच्या स्वतः प्रश्नकर्ता समोरच्या उत्तरदात्याकडून काय करीत असतो? प्रश्नकर्ता प्रश्न विचारतो आणि उत्तरदाता तो उत्तर देतो आणि त्याची नोंद प्रश्नकर्ता या ठिकाणी लिहितो. उदाहरणार्थ, प्रश्नकर्ता काय विचारणार की गावाचे नाव. ठीक आहे ना? तुमचं म्हणजे ज्या कुटुंबाला तुम्ही, ज्या गावामध्ये पहिल्या कुटुंबाला जी काय माहिती विचारायला जाणार आहे त्या कुटुंब प्रमुखाचे नाव इथं लिहायचं. त्यांचं वय वर्ष असेल, त्या ठिकाणी ते त्यांचं लिंग लिहायचं, पुरुष महिला किंवा इतर असलं वगैरे वगैरे. ठीक आहे ना? म्हणजे प्रश्नावलीमध्ये प्रश्नकर्ता उत्तरदात्याला प्रश्न विचारून त्याने दिलेल्या उत्तराची नोंद प्रश्नावलीमध्ये करतो. अनुसूची वेगळी असते मित्रांनो. अनुसूची ही काय केली जाते? प्रश्न विचारले जात नाहीत. प्रत्यक्ष अनुसूची ही काय केली जाते? त्या उत्तरदात्याच्या हातामध्ये दिली जाते. उत्तरदाता स्वतः तिथे लिहितो. ठीक आहे. धावतं जग आहे. आज धावत्या जगामध्ये मित्रांनो अनुसूची ही ऑनलाईन तयार केली जाते आणि त्याची लिंक क्रिएट करून किंवा त्याचा एक गुगल फॉर्म तयार केला जातो. ती ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर किंवा व्हॉट्सअपवर पाठवली जाते आणि उत्तरदाता त्याच्यामध्ये आवश्यक नोंदी करून ती अनुसूची परत त्या प्रश्नकर्त्याला त्या ठिकाणी पाठवित असतो. तर पहा, आपल्याला या ठिकाणी ही जी काय प्रश्नावली तयार केलेली आहे, थोडक्यात आपल्याला या ठिकाणी प्रश्न तयार करायचे आहेत. पण कसं असेल स्वरूप हे आपण या ठिकाणी आपण सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करतो. याच्यामध्ये प्रश्नावली आहे, तुम्हाला इंटरनल असेसमेंट आहे. या प्रश्नावलीलाच तुम्हाला 10 मार्क आहेत. ठीक आहे ना? या प्रश्नावलीलाच 10 मार्क आहेत, कारण त्याच्यामधूनच तुम्ही त्या त्या विशिष्ट क्षेत्रातलं, विशिष्ट गावातलं काय करणार आहोत, माहितीचं संकलन करणार आहोत. मग इथं गावाचं नाव टाका तुम्ही वाटल्यास. इथं त्या कुटुंबाचं लोकसंख्या विषयक शास्त्रीय माहिती, नाव, वय, वर्ष, लिंग, पुरुष, वैवाहिक स्थिती. बरोबर आहे का नाही? मग ती विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, विभक्त, विधवा. ठीक आहे. शिक्षण पातळी असेल निरक्षर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर, पदव्युत्तर आणि त्यावरील. म्हणजे तुम्ही एका कुटुंबामध्ये गेला तर त्या ठिकाणी पहिल्यांदा प्राथमिक माहिती घेताना त्या ठिकाणी कुटुंब, त्या घरामधील सदस्य. आता इथं आपण थोडस ऍड करूयात की बाबा इथं आपण काय म्हणलं की काय नाव. ठीक आहे का ना? नाव, नाव, वय वर्ष. ठीक आहे. मग त्या कुटुंबातील पुढं तो प्रश्न आहे का? मग आपण कुटुंबाचा सामाजिक व्यवस्थित. इथं काय म्हणूया आता आपण कुटुंबातील संख्या म्हटलंय, परंतु तिथं संख्या घेत असताना आपल्याला ठीक आहे संख्या, संख्या बरोबर आहे. इथं पाहिजे संख्या. मग त्यामध्ये काय स्त्री आहेत. बरोबर आहे ना? स्त्रियांची संख्या इथं लिहायची की किती असेल? 5. बरोबर आहे ना? पुरुष, पुरुष पुरुषांची किती लिहायची? ती 5 असतील, 4 असतील. ठीक आहे ना? मग इथं काय येईल? एकूण म्हणजे कुटुंबातील एकूण
संख्या. काय कुटुंबाची संख्या? एकूण. एकूण किती आली? एकूण एकूण 9 आली. 9 पैकी काय? 9 पैकी 5 स्त्रिया आणि 4 पुरुष. ठीक आहे. वैवाहिक स्थिती मग कशी असेल? मग त्या कुटुंबाची, मग तिथं तुम्ही लिहू शकता की वैवाहिक स्थिती कशी आहे तिथं, की बाबा मग ते घरामधील मुख्य स्त्री आहे, बरोबर आहे त्यांची. मग त्यामध्ये घरामधील तुम्ही इथं एक कॉलम करा की काय निरक्षर किती आहेत, बरोबर आहे ना. इन्सर्ट करा, इथं इन्सर्ट मध्ये जायचं. तुम्हाला हे स्वतः तयार करा पाहिजे, कारण तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये काय होतं, पुढे संशोधक व्हायचं आहे. ठीक आहे ना. इथं मग इथं तुम्ही निरक्षर घ्या, बरोबर आहे. इथं काय करा? निरक्षर. पुढं काय करा? हं? निरक्षर. निरक्षर किती आहेत म्हणजे काय शिकले नाहीत किती आहेत बाबा? एक असेल, ठीक आहे ना. मग त्यामधील काही प्राथमिक शिक्षण घेतलेले किती आहेत, बरोबर आहे ना. हा. माध्यमिक घेतलेले किती आहेत, त्यानंतर किती आहेत उच्च माध्यमिक घेतलेले किती आहेत, त्यानंतर पदवीधर किती आहेत, ठीक आहे ना. हा. किती पदवीधर किती आहेत, पदवीधर. आणि त्यावर म्हणजे पुढं कोण पीएम पीएचडी वगैरे झाले का असं. त्यानंतर पुढचा जो आहे व्यवसाय आहे, बरोबर आहे ना. व्यवसाय. व्यवसाय करणारे किती आहेत? व्यवसाय करणारे संख्या किती आहेत? 6 व्यवसाय. हा. मग परत हाच कॉलम इथं घ्यायचा, कॉपी करायचा, इथं टाकायचा पेस्ट. हे फक्त हे काढून टाका. मग व्यवसाय करणाऱ्याची संख्या किती आहे? संख्या काय? नंबर्स. नंबर्स टाका. नंबर ऑफ नंबर्स किती आहेत? ते मग 2 आहेत का 3 आहेत? 4 लिहा, बरोबर आहे ना. आर्थिक स्थिती सुधारणा. ठीक आहे ना. मासिक घरगुती उत्पन्न किती आहे? किंवा बाबा इथं काय म्हटलं की 5,000, 5 लाख रुपये आहे, ठीक आहे ना. 5 लाख. 5 लाख. 5 लाख. 5 लाख. पुढं उत्पन्नाचे स्रोत, पगार, मजूर, व्यवसाय उत्पन्न. आता इथं तुम्ही असं करत असताना तुम्ही इथं काय करू शकता? कॉलम टाकू शकता, म्हणजे तिथं टिक करायची डायरेक्ट. ठीक आहे ना. आपण अनुसूची तयार करूनच ना आपण प्रश्नावली तयार करतो काय. हम्म? उत्पन्नाचे स्रोत. उत्पन्नाचे स्रोत काय? पगार. ठीक आहे ना. पगार, मजुरी. हा. व्यवसाय, शेती, पेन्शन. म्हणजे पेन्शनवर सुद्धा काही कुटुंब आहेत की उदरनिर्वाह चालू असतो त्यांचा, ठीक आहे ना. मग ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला? ह्याच्यामध्ये आकडे लिहायचे, निरक्षर किती आहे बाबा, ठीक आहे. मग इथला आपण कॉलम काढून टाकू. म्हणजे आपण हे काय करतोय की अनालिसिस कसं करायचं. पगार का? पगारदार 2 आहेत. व्यवसाय करणारा एक आहे, शेती करणारा एक आहे, पेन्शन करणारा 0 असेल, इथं 0 असेल, बरोबर आहे. किंवा व्यवसाय नसेल तर 0 करा, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे ही तिथं माहिती भरायची आहे. घरगुती मालमत्ता, स्वतःचे घर, स्वतःचे वाहन, संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, बरोबर आहे ना. आता इथं काय करायचं की बाबा स्वतःचे घर आहे, इथं यस टिक करायचं, बरोबर आहे ना. इथं काय करायचं? इन्सर्ट जायचं, इथं इक्वेशन. इक्वेशन मध्ये जायचं, इक्वेशन गेलं की तुम्हाला इथं काय मिळेल? ठीक आहे. इथं इक्वेशन असतं बाबा, इथे इक्वेशन असतात. तिथलं एखादं इक्वेशन बरोबरच चिन्ह घ्यायचं. तिथं बरोबरच चिन्ह घ्यायचं, ठीक आहे. स्वतःचे घर आलं लक्षात, इथं इक्वेशन टाकायचं. स्वतःचे घर आहे का, स्वतःचे वाहन आहे का, मग त्याला टिक असले तर टाकायचं, त्याला टिक करायचं. लॅपटॉप आहे का, येस म्हणायचं. स्मार्टफोन आहेत का? आहेत सर्वांकडे आता शक्यतो सामान्य काय स्मार्टफोन, दूरदर्शन, बरोबर आहे ना. हे काय झाले, जनरल झालेले. म्हणजे पुढचा प्रश्न काय? तुमचे बँक खाते आहे का? आहे, बरोबर आहे. हो आहे. बचतीचे नियमित बचत बचत करा, अजून बचत करा, बचत करू नका, बरोबर आहे का नाही. म्हणजे नियमित बचत करता का? नियमित बचत वर टिक करा, बरोबर आहे. नियमित बचत, अजून मधून बचत, ठीक आहे. आलं का लक्षात? म्हणजे नियमित बचत, अजून मधून बचत कुठलं ना कुठलं तरी कुटुंब करत असेल ते खात्यावर चालू काय बचत खातं असतं. जर व्यवसाय असेल तर कुठलं येणार? चालू खातं येणार.
सामाजिक निर्देशक आहेत. कुटुंब प्रकार, ते कुटुंब विभक्त कुटुंब आहे का, संयुक्त कुटुंब आहे का, विस्तारित कुटुंब आहे. म्हणजे वडील आणि आई वडील राहतात कुठे, गावाकडे, परंतु काय आहे, त्यांची मुलं कुठे आहेत, पुणे मुंबईच्या ठिकाणी कामाला आहेत. बरोबर आहे. कुटुंबातील सदस्य संख्या असेल, सामाजिक सहभाग आहे का, बरोबर आहे, स्थानिक क्लबचे सदस्य आहेत का, संघटनेचे सदस्य आहेत का, सामुदायिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात का, क्वचित सहभागी होतात, सहभागी होत नाहीत. बरोबर आहे ना, असं. किंवा काही सहभागच नाही. आरोग्य सेविक सेवांची उपलब्ध आहे का, सरकारी रुग्णालय आहेत का, खाजगी रुग्णालय आहेत का, स्थानिक दवाखाने आहेत का. ते तिथलेच. आता नसरापूर या ठिकाणी काय आहे, स्थानिक रुग्णालय आहे, परंतु जर माळेवाडीला गेलं तर किंवा या ठिकाणी नाही ना. बरोबर आहे ना. मग त्यांचं रुग्णालय कुठलं, सरकारी रुग्णालय हे नसरापूर. ठीक आहे ना. राहणीमानाचा दर्जा कसा आहे, निवासस्थानाचा प्रकार. बरोबर. तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते पक्की घर आहे का, अर्ध पक्की आहे का, कच्चे आहे, म्हणजे स्लॅबचं आहे का, पत्र्याचं आहे. बरोबर आहे. पाण्याचे स्त्रोत काय, नळाचे पाणी. बरोबर आहे. तुम्हाला ग्रामपंचायती मार्फत पाणी येते का, नगरपालिकेकडून, महानगरपालिकेकडून, का स्वतःची विहीर आहे, विहिरीचं पाणी तुम्ही घेता का, किंवा तुम्ही स्वतः तुमच्या रहिवासाच्या काय आजूबाजूला तुम्ही बोरवेल आहे का, तिचं पाणी पिता का, किंवा इतर काय सोय असेल इतर निर्दिष्ट करा, मग इथं लिहा. हा. स्वच्छ उपलब्धता. हा. फ्लश शौचालय आहे का. बरोबर. फ्लश शौचालय म्हणजे आपण प्रेस बटन केलं की पाणी ऑटोमॅटिक. खड्ड्यातील शौचालय आहे का, बरोबर आहे ना. किंवा उघड्यावर शौचालय दिसून येतात का, हा तुमच्या म्हणजे तुमचा प्रश्न आहे. परंतु शक्यतो काय आहे की बाबा, घरगुती प्रत्येकाचे काय आहे, शौचालय आहे. स्वयंपाकाचे इंधन एलपीजी आहे का तुमच्या घरी, गॅस वापर करता का, लाकूड आहे का, केरोसिनचा. परंतु केरोसिन काय झालं, आता बंद झालंय सगळीकडे. हा. लाकूड आता ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लाकडाचा सुद्धा वापर केला जात नाही. एलपीजी काय झालेली आहे, सर्व ठिकाणी वापरत आहे. शिक्षण आणि रोजगार, मुलांची संख्या किती आहे. बरोबर आहे. घरामध्ये मुलांची संख्या त्या ठिकाणी 10 असेल तर तुम्ही 10 लिहा. त्यामधल्या काय, मुलींचा आणि मुली आणि मुले किती आहेत. मग मुलांचे शिक्षण कसं आहे, सर्व शाळेत आहेत का. बरोबर आहे ना. म्हणजे 10 पैकी 5 शाळेत आहेत, किंवा एक छोटस लहान असेल तो शाळेत जायचं आहे पुढच्या वर्षी. काही शाळेत आहे, कोणी शाळेत नाही, त्याचं तिथं आकडेवारी लिहायची इथं पुढं. हं? रोजगाराची स्थिती कशी आहे, पूर्ण वेळ रोजगार आहे का, का अर्धा वेळ आहे, बेरोजगारच आहे का, सुशिक्षित बेरोजगार रोजगार आहे का, का स्वतःच काय स्वयंरोजगार आहे. ठीक आहे ना. आव्हाने आणि आकांक्षा काय, त्या संबंधित कुटुंबासमोरील काय आव्हाने आहेत ते इथं द्या. त्यांच्या आर्थिक अडचणी काय आहेत, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या काय आहेत, शिक्षणाची उपलब्धता तिथं आहे का, किंवा बाबा इतर तर शिक्षण त्यांना पुढे घ्यायचं आहे का, किंवा तुम्ही तेव्हा तुमचं अर्थशास्त्र त्या गावामध्ये एखादा आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी शिकत होता, त्याने पुढे काय काम केलंय ते पण त्या ठिकाणी लिहितात. अशा प्रकारे ही प्रश्नावली घ्यायची आहे. ठीक आहे ना. आता पहा, ह्यातला आपण जे प्रश्न केलेले त्या प्रश्नांच काय पृथक्करण करायचं आपल्याला. ठीक आहे ना. आता ठीक आहे, आपण काय घेतला, हा कॉलम घेतला. बरोबर आहे ना. किती नंबरचा प्रश्न आहे, 5 ना. शिक्षण पातळी. ठीक आहे ना. शिक्षण पातळी. हा. शिक्षण पातळी घेतली आपण. आता अशा प्रश्नावली किती घेणार तुम्ही, तुमच्या गावामध्ये किती असतील, 100 कुटुंब असतील. बरोबर आहे ना. 100 कुटुंबाची जर त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेत असताना, 100 पैकी किती निवडायचे, नमुना निवडीनुसार 10% निवडा, 10 निवड. बरोबर आहे ना. 10 निवडले. ठीक आहे ना. मग इथं अजून एक कॉलम ऍड करा. कुठला, डिलीट कॉलम. बरोबर आहे ना. इथं आपण इन्सर्ट करूया. इन्सर्ट, इन्सर्ट काय, कुटुंब म्हणजे फॅमिली. फॅमिली नंबर. फॅमिली नंबर म्हणजे आता इथं किती आहेत, 10 कोण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता निरीक्षर इथं एक असेल, इथं म्हणजे हे कुटुंबाचे नंबर झाले, 1 2, इथं 3, इथं 4, अशी 10 कुटुंब. इथं 10 डायरेक्ट टाकू आपण, इथं 10. बरोबर आहे ना. आता इथं निरक्षर किती आहेत, इथं 0 असेल, इथं 5 असेल, इथं 6 असेल, इथं 7 असेल, इथं 8 असेल. बरोबर आहे ना. इथं 8 असेल, इथं इथं काहीच नसेल असं समजा. बरोबर आहे ना. किंवा 1 पकडू, 2 पकडू, 1 1. तर अशा प्रकारे हे आता प्राथमिक शिक्षण घेणाऱ्याची काय असेल, 2 असतील. पहिल्या कुटुंबामध्ये 2 आहे, दुसऱ्या कुटुंबामध्ये 3 असतील, किंवा इथं 1 असेल, इथं 2 असेल, काही ठिकाणी 0 असतील, काही ठिकाणी 1 असेल.
माध्यमिक शिक्षण घेणारा एक असेल, काही ठिकाणी नसेल. तुम्ही लक्षात घ्या, ही माहिती तिथनं येतो द्यायची. खोटी माहिती लिहायची नाही. उच्च माध्यमिक लिहिणारा एखादा काय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. प्राथमिक म्हणजे किती? प्राथमिक म्हणजे किती? पहिली ते चौथी. माध्यमिक म्हणजे पाचवी ते 9वी आणि उच्च माध्यमिक 10वी. बरोबर. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बरोबर आहे ना. माध्यमिक आणि म्हणजे 10वी. इथं 10वी, 5वी ते 10वी पर्यंत 10वी. आणि इथं काय? 12वी. पदवी बी ए, बी कॉम. बरोबर आहे. आणि इथं एम ए आणि पुढं काय एम पी पी वगैरे असेल ते इथं लिहायचं. तर अशी 10 कुटुंबाची तुम्हाला इथं काय मिळेल माहिती. म्हणजे इथं काय, म्हणजे तुम्ही ज्या 10 कुटुंबापैकी जी माहिती घेतली त्यापैकी किती आहे तिथं, तिथे हे 10 कुटुंब आहेत त्यापैकी निरक्षर किती निघाले? सपोज किती निघाले? 12. बरोबर आहे. प्राथमिक शिक्षण घेणारे किती निघाले? 15. बरोबर आहे. माध्यमिक शिक्षण घेणारे किती? 12. अलग लक्षात. आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणारे किती निघाले? 12. ठीक आहे. हा. एकच मिनिट. फॅमिली नंबर 1 त्याने याच्यामध्ये निरीक्षर 1, हा, इथं 2, इथं 3, इथं 1, इथं 2, इथं 1. ठीक आहे. आता हा झाला काय? डाटा. ठीक आहे ना. आता इथं काय करायचं आपल्याला? काय करायचंय? चार्ट करायचंय. चार्ट काढला आपण. हा घेतला चार्ट. ओके. आता हा चार्ट आला. एक्सेल मध्ये येतो ऍक्च्युली चार्ट. आपण इथं एक्सेल, आता हे सगळं एकत्र झाले. एक्सेल सीट आहे. तर ठीक आहे. अशा प्रकारे हा काय येईल तुम्हाला इथं चार्ट येईल. इथं ऍड एडिट डाटा लेबल्स मधलं की काय येईल? एडिट किंवा ऍड ऍड डाटा टेबल. आलं का इथं? पर्सेंटेज ऍड डाटा टेबल. इथं आपण म्हणजे किती संख्या ते इथं ऑटोमॅटिक तो चार्ट तयार होणार. बरोबर आहे ना. किंवा इथं जाऊन आपल्याला काय बदलायचं असेल, हा चार्ट बदलायचा असेल, चेन चार्ट आहे, किंवा आपण कसा पण घेऊ, तर लाईनचा घेऊ शकतो वगैरे वगैरे, किंवा बार चार्ट घेतो, किंवा आपण काय करू शकतो, कुठला पण सर्कलचा घेऊ शकतो काय, असं पण घेऊ शकतो. आलं का लक्षात? तर थोडक्यात ही एक मित्रांनो काय आहे, अर्थशास्त्रामध्ये माहिती संकलन आणि पृथक्करण कशा प्रकारे करायचं, हा, म्हणजे संगणकाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी एक प्रश्नावली तयार केली जाते. त्या प्रश्नावलीच्या सहाय्याने तुम्हाला हा 35 मार्काचा प्रोजेक्ट तयार करायचा. मी फक्त तुम्हाला हाच एक टेबल घेतलाय काय, किंवा हा शिक्षणाच्या संदर्भात, किंवा आता पगार मजुरीचा सुद्धा आपण तसंच घ्यायचा. अलग लक्षात. पगार मजुरी इथं कॉपी घ्यायचा. बरोबर आहे. ह्याला 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 सिलेक्ट करायचं आणि इथं इन्सर्ट मध्ये जायचं आणि इथं चार्ट तयार करायचं. चार्ट. ठीक आहे. ओके. तर हा चार्ट इथं आला. तर हा एक्सेल मध्ये कशा प्रकारे तयार करायचा हे आपण काय पुढील तासाला थांबूयात. म्हणजे प्रत्येक, आता आपण ती तुम्हाला जी क्वेश्चनरी दिलेली आहे त्या प्रत्येकाने काय करा, ते 10 कुटुंबाची माहिती गोळा करा. ती माहिती घेऊन या, तुमच्या गावामधील माहिती, आणि त्या प्रकारे आपण काय करू, प्रत्येकाचं अनालिसिस कसं तयार करायचं, डाटा अनालिसिस कसं करायचं, इंटरप्रिटेशन कसं करायचं. मग म्हणजे त्यामधलं आपल्याला काय करायचं की बाबा निरक्षर आहे, तर निरक्षरचं आपण त्या ठिकाणी त्याचं म्हणजे त्या कुटुंबामधील वारंवार इथं काढू आपण, प्रमाण विचलन काढू, स्टँडर्ड डेव्हिएशन काढू, वगैरे वगैरे सगळं सगळं काढू. हे तुम्हाला पुढं भविष्यामध्ये हे तुम्हाला येणार आहे. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी